आता सगळ्यांना ही काळजी की माताजी आमचं कसं भलं होईल, आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल. किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील, त्याचं कसं काय होणार आहे, आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढू. तर ते सांगायचं म्हणजे असं की इथे तुमच्या इथे एक सहयोगाचं सेंटर आहे. जिथे जिथे सहयोगाचं सेंटर आहे तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे. जर तुम्ही ह्या सेंटरला आला तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होते. घरी बसून होणार नाही. पुष्कळचे सहयोगी असे असतात की आम्ही आता पार झालो, आता आम्ही घरी बसल्यावरती आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. प्रश्न सुटवण्याचा दवाखाना हा. ह्या दवाखान्यात जर तुम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्राम असला जर तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकला तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटतात. त्याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला. किती सोपं उदाहरण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं अनेकदा असं झालेलं आहे. आणि इतके अशी उदाहरणं आहेत, अनंत उदाहरणं आहेत की त्याला हे नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलतायत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही. तर आम्ही लंडनला असताना एक मुलगा अल्जिरियाचा मुसलमान होता. तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी 6 महिन्यापासून माताजी इथे प्रयत्न करतोय, मला स्कॉलरशिप मिळत नाही आणि आता अगदी शेवटची वेळ आली, आता मी जातो परत म्हणून. तो पार झालेला होता. म्हटलं कधी जातो? म्हणे मी गुरुवारी जातोय. मी आता गुरुवारी जातो. तर मी म्हटलं की तू मंगळवारी का नाही जात? गुरुवारी जातोयस पण आता मंगळवारी जा. तो म्हणाला बरं तुम्ही म्हणता तर मंगळवारी जातो. सोमवारी तो कॉलेजला गेला आणि पाटीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलं होतं की तुला स्कॉलरशिप मिळाली. हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक उदाहरणं आहेत. तुमच्या मुंबईला सुद्धा ही जेवढी सहयोगी मंडळी आहे त्यांना जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकजण एक एक ग्रंथ सांगेल. एक उदाहरणार्थ मी सांगितलं. असे अनेक प्रश्न सहज सुटतात, अत्यंत सहज सुटतात आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे.